नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला बीटरूटपासून थालीपीठ बनवून दाखवणार आहे। त्यासाठी एक बीटरूट घेतलं होतं, स्वच्छ धुवून घेतलं आणि त्याची पूर्ण साल काढून घेतलेली आणि त्याला अशा पद्धतीत खिसून घेतलेलं आहे। बारीक एकदम खिसलं तरी पण चालेल, पण जास्त बारीक खिसलं नाही की त्याचा पूर्ण असा रस निघतो। त्यासाठी मी अशा पद्धतीत बघा मी खिसून घेतलेलं आहे। वाडगं घेतलेलं आहे, वाडग्यामध्ये आपण काढून घेऊया। काढून घेतलेलं आहे। ह्यात बघा मी पीठ घेतलेली आहे ती, तर त्यासाठी बघा ह्या चमच्याच्या मापाने 3 चमचे बघा तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, 2 चमचे मी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे, 3 चमचे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि 3 चमचे चण्याच्या डाळीचं पीठ घेतलेलं आहे। ह्या चमच्याच्या मापाने सगळं घेतलेलं आहे। कमी जास्त थोडंसं कुठलं केलं तरी चालेल आणि ह्यातली एखादी गोष्टी जरी नसली तरी पण चालेल। आणि तुमच्याकडे जर धपाट्याचं पीठ किंवा थालीपीठाचं पीठ जरी असेल का नाही तर ते पण टाकलं तरी पण चालत। हे टाकून घेऊया आपण। सगळे पीठ मी टाकून घेतलेले। तर छोट्या आकाराचा एक कांदा घेतला, बारीक कापून घेतलेला आणि कोथिंबीर घेतलेली आहे। फक्त तुम्ही हे गव्हाच्या पिठाचं बी करू शकता, नुसत्या ज्वारीच्या पिठाचं करू शकता, नुसतं तांदळाच्या पिठाचं पण तुम्ही करू शकता। रेसिपी बघितली की लाईक आणि कमेंट करायला विसरू नका। तर ह्यात टाकणारे ओवा, छोटा अर्धा चमचा ओवा घेतलेला आहे बघा, चोळून घेतलेला आहे। थोडीशी हिंग पावडर, हळद, जिरे धने पावडर आहे बघा 1 चमचा, ह्या चमच्याच्या मापानं। थोडेसे सफेद तीळ टाकणार आहे। आता ह्याच्यामध्ये बघा हिरवी मिरची, लसूण आणि आलं कुटून घेतलेले। हिरव्या मिरच्या 4 आहेत, अर्धा इंच आलं आहेत आणि 7 पाकळ्या लसणाचे ते कुटून घेतलेले आहेत। पेस्ट जरी टाकली तरी चालेल। चवीनुसार मीठ टाकायचं आणि आता हे पहिलं काय करायचं, आता बिना पाण्याचंच आपल्याला मिक्स करून घ्यायचे। जर आपल्याला पाणी लागलं ना तरच आपल्याला वरनं पाणी टाकायचे। अशा पद्धतीत बघा मिक्स करून घ्यायचं आणि एकदम आता आपल्याला थोडंसंच पाणी टाकायचं, जास्त नाही। जेवढं होता होईल एवढं हातानं कालवायचा प्रयत्न करायचा, त्याच्यातच आपल्याला मिक्स होतं। आणि एकदम आता मी थोडंसं पाणी टाकलं की अशा पद्धतीत होतं बघा। अशा पद्धतीत तेवढ्याच पाण्यामध्ये बघा मिक्स झालेलं आहे। पण चवीला जितके छान लागतात ना, तुम्ही हे अशा पद्धतीने एकदा करून बघा। आता आपण बनवायला घेऊया। कॉटनचा बघा मलमली कपडा घेतलेला आहे, स्वच्छ धुवून चांगला पिळून घेतलेला आहे। तर आता आपण बनवायला घेऊया। तर छोटा घ्यायचा बघा, छोटा मोठा आपल्या आवडीप्रमाणे घ्यायचा। आता हे तुम्ही बघा लाटून पण करू शकता आणि मी थापून करणार आहे। आणि थोडंसं वल्ला हात करायचा आणि थापून घ्यायचं। तर हे कसं आहे माहिती आहे का, पातळ थापायचं। तर तुम्ही विचारले कशाबर खाऊया, कोरडं तर एकदम छान लागतं बरं का। तुम्ही कोरडं खाऊन बघा। मुलांना काय होतं, बीटरूट खात नाही ते, तर अशा पद्धतीत करायचं। काय काय वेगवेगळं करायचं आणि खायला द्यायचं। टिफिनला वगैरे देऊ शकता, कुठं प्रवासाला नेलं तरी तुम्ही हे बनवून नेऊ शकता। 2 ते 3 दिवस व्यवस्थित राहील। कांदा टाकू नका, मग जरी कांदा टाकला तरी 2 दिवस राहू शकतं हे। काय नाही, असं पातळ थापूया पहिलं आपण। आता एकदम बघा असं पातळ थापून घेतलेलं आहे। आता ह्याला ना होल पाडून घेऊया आपण। तर एक पण पाडू शकता आणि असे पाडायचे म्हणजे चांगले भाजले जातात आतपर्यंत। आणि पातळ थापले की तर भाजतातच। तवा ठेवलाय बघा गरम करायला आणि थोडंसं आपण तेल लावून घेऊया। तेल तूप जे तुम्हाला आवडेल ते लावायचं। गॅस आहे मीडियम। आता हे आपण टाकून घेऊया। हे बघा अशा पद्धतीमध्ये हे जे होल आहेत ना, हे आपण परत असे करायचे आणि खालची साईड आता आपण चांगली भाजून घेऊया। असं थोडं थोडंसं एक एक टिपका तेल सोडायचं आणि पलटी करून घेऊया बघा अशा पद्धतीमध्ये। आता खालची साईड भाजायचं। ही साईड बघा किती मस्त अशी भाजलेली आहे। मीडियम गॅसवरच भाजायचं। आता खाली पण आता आपल्याला परत तेल तूप काही लावायची गरज नाही। एकदा वर लावलं की नाही की खाली ओले असतं ना तेलकट, तर त्यांना भाजून जातं चांगलं। मस्तपैकी बघा भाजलं गेलेलं आहे। ह्या साईडून पण बघा आणि खालची साईड पण बघा एकदम छान असं भाजलं गेलं। अशा पद्धतीत करायचं। तर बाकीच्या मी अशाच पद्धतीनं बनवून घेते सगळ्या। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।